कोल्हापुर जिला और सत्र न्यायालय ने प्रशांत कोरटकर की जमानत याचिका नामंजूर कर दी है। इससे कोरटकर को कोई राहत नहीं मिली है। इससे पहले न्यायालय ने प्रशांत कोरटकर को 14 दिन की न्यायिक हिरासत में भेजा था। अब जमानत याचिका खारिज होने के बाद उसे जेल में ही रहना होगा। सरकारी पक्ष की ओर से अभियोजन वकील ने अदालत में जमानत का विरोध किया था, जिसके आधार पर न्यायालय ने यह निर्णय सुनाया। याचं कारण असंच आहे की जर जामिनावर ते मुक्त झाले असतात तर कदाचित एव्हिडन्स टॅम्पर केले गेले असते। बऱ्याच जणांची नावं याच्यात आलेली आहेत। त्या व्यक्तींना आणि या आरोपीला समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक आहे। त्यांचे जे व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी जर बाहेर पडला असता तर कदाचित त्याचा काही प्रयत्न त्याने केला असता साक्षी पुरावे फोडण्याचा, आणि त्या संदर्भात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला बाहेर सोडण्यात येऊ नये। हो, या संदर्भात त्यांनी जो जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जामध्ये माननीय इंद्रजित सावंत यांच्याबद्दल त्यांनी असं लिहिलंय की त्यांनी बरेच आक्षेपार्ह स्टेटमेंट केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यावर FIR नोंद आहे। हे ददांत चुकीचं आणि खोटं वक्तव्य त्यांनी बेल ऍप्लिकेशन मध्ये केलेलं आहे आणि सदरचा अर्ज त्यांनी कोर्टात जमा केलेला आहे। याच्यावरूनच हे सिद्ध होत आहे की त्यांनी जाणून बुजून कोर्टाला मिसलीड करण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी माननीय इंद्रजित सावंत यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे। आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे। या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी इंद्रजित सावंत यांच्यातर्फे असीम सरोदे आणि टीम आम्ही जे युक्तिवाद केले ते कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत। याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे, खोटी माहिती पसरवत आहे। 1 महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे वारंवार ठिकठिकाणी त्याचे पत्ते बदलून राहत होता, कोर्टापासून दूर पळत होता। त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे। आणि ह्याच्यानंतरही तो जेव्हा जामिनावर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स टॅम्पर करायचे चान्सेस आहेत। या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट। Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Hyryder, the self-charging hybrid electric SUV.